नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या गावचीच आहे ही गोष्ट आणि मी खूप छोटी असेल, मला वाटतं 4थी-3रीला वगैरे असेल. बरं. तर आमच्या शेजारच्या ज्या काकी होत्या ना, त्यांची जी मुलगी आहे ना, ती माझी खास मैत्रीण. आणि त्या म्हणायच्या की ना, त्या सारखं म्हणायच्या ना, माझं ना डोकं दुखतं, डोकं दुखतं, डोकं दुखतं. सारखं दिवसभर तेच म्हणायच्या. आणि जेव्हा बघणार ना आपण त्या डोक्याला, गावी तर माहिती आहे ना एकदम रफ अँड टफ असतात, ते काही औषध वगैरे तेवढं हा, त्यांना करत नाही. फरक नाही पडत. तर डोक्याला नेहमी असं कापड घट्ट बांधलेलं असायचं. मग सांगायचं हेच सांगा, "अरे या डोक्याला आग लागली आहे माझ्या, काय माहिती काय?" अशाच लँग्वेजमध्ये त्या बोलायच्या. आणि एक दिवस मला आठवतंय की आम्ही समरच्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीतच गावी गेलो होतो. माझा मोठा कझिन, मगाशी स्टोरीमध्ये तुला त्याचं नाव सांगितलं. आमच्या सगळ्या भावंडांमध्ये तो मोठा. सर्वात मोठा. हा. तर घराच्या मागच्या बाजूला तो अंघोळ करतोय आणि त्याला दिसलं की ह्यांच्या घरातून ना धूर येतोय त्या काकींच्या. नंतर हा बोलला, "हा धूर कसला आहे?" म्हणून ह्याने जाऊन बघितलं त्याने, तर त्या काकींनी त्यांचं अर्धं डोकं चुलीत टाकलं होतं. बापरे. मग काय केलं त्याने? नंतर मग त्याने बघितलं, पहिलं तर त्याने खूप आरडाओरडा केला आणि आम्ही, त्यांची मुलगी, त्या काकींची आणि आम्ही खेळतोय बाहेर. माझ्या घरी खेळत होतो. आमच्याकडे एक जुनं कपाट होतं. आम्ही त्या कपाटात खेळायचो. तर आमच्या घरी खेळत होती आणि त्याने खूप आरडाओरडा केला. सगळे जमा झाले आणि तो अंघोळ करत होता आणि तीच बादली घेऊन तो धावत पळाला आणि त्याने ती टाकली. हा 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 हा. तर तुला सांगते, त्यांचं इथून हे पूर्ण जळालं होतं. केस वगैरे सगळं. सगळे केस जळलेले, आयब्रोज पण गेलेले. आणि मग पटकन, गाडी नव्हती तेव्हा. माझं प्रॉपर खेडेगाव, म्हणजे अजून पण तसंच आहे. खेडेगावच आहे. हां, थोडंसं झालं इम्प्रूव्हमेंट. मग बैलगाडी काढली त्यांच्या मोठ्या धीराने आणि त्यांना रोहायला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे करून झाल्यानंतर त्यांना घरी आणलं. मग त्यांना बोलले की, "काय झालं तुला? तू असं का केलं होतं?" वगैरे सगळेजण जमा झाले. मग विचारायला लागले. तर त्या म्हणत होत्या की माझं ना सारखं डोकं चावतं. खूप डोकं चावतं. मग हे लोकं बोलले, "अरे मग डॉक्टरकडे जायचं ना. तू हे चुलीमध्ये डोकं घालणं एवढं काय हां. चावतंय डोकं? मग ती बोलते, "डॉक्टर्स पण केले, ह्या डॉक्टरकडे गेले, अलिबागला गेलेले." म्हणजे जेवढे पण ऑप्शन आहेत, ती म्हणते जवळपास. सगळे ट्राय केले मी, पण मला काही हे मिळालं नाही. फरक नाही पडला. फरक नाही पडला. मग हे लोकं बोलले, "मग ठीक आहे, मग आपण बघूया का? बाहेरचं पण असू शकतं, आपण बघूया बाहेरचं हा म्हणून." हा हा. मग त्यांनी बोलावून घेतलं, जे बघतात त्यांना. मग त्यांना कळलं की अ, त्या काहीतरी प्रेग्नंट असताना नदीवर गेल्या होत्या दुपारच्या वेळी, अच्छा. कपडे धुवायला की काहीतरी. तेव्हा त्यांना एक बाधा झाली होती. हम्म. इन शॉर्ट, एक पिशाच त्यांच्या मागे लागलेलं, जे त्यांच्या डोक्यावर बसून त्यांचं रक्त प्यायचं आणि त्याच्यामुळे त्यांचं ते डोकं दुखायचं. दुखायचं इथपर्यंत की चुलीत डोकं घातलं. हां, ते म्हणतात मला असह्य झालेलं. बापरे. मग जेव्हा कळलं की असा सीन आहे, त्यांना नदीवरून एक रक्तपिशाचने त्यांच्या मागे लागलेलं आणि ते रक्त शोषायचं त्यांचं. मग तेव्हा त्यांनी त्यांचं बांधी केली. त्याच्यानंतर मग त्या थोड्या कमी झाल्या. मी एवढे घाबरले होते ना त्या इन्सिडेंटनंतर. म्हणजे जळलेलं तर बघितलं नव्हतं मी, पण तो धूर पाहिलं होतं, कारण त्यांची मुलगी माझ्याबरोबर खेळत होती ना. तिच्याबरोबर मी पण गेले पळत. आरडाओरडा किंचाळायला खूप. लागले असतील लोक. त्या किंचाळत नव्हत्या, ओरडतच नव्हत्या. त्यांच्या आजूबाजूची लोक ओरडत होती. तू विचार कर, नॉर्मल ह्युमन आहे. आपल्याला सेन्सेस त्यांचे, म्हणजे सेन्सेसच बंद झालेले असं बोलू शकतो तू. आपल्या अंगावर आपण माचीचा जरी झटका लागला, आपण असं किती आपल्याला कळ लागते. त्यांना काहीच नाही आणि त्या चुलीत डोकं टाकून तशाच बसल्या होत्या. माझ्या कझिनने जाऊन ते पाणी टाकलं, त्यांना साईडला केलं. मग बाकीच्या लोकांना बोलवलं. तुला सांगते, त्याच्यानंतर मी त्यांच्या घराचं पाऊल कधीच चढले नाही, कारण त्यांना बघूनच मला भीती वाटायची. खूप भयानक, खूप म्हणजे खूप. विचार कर, त्यांचे आयब्रोज पण जळलेले. मग जेव्हा पण मी गावी जायची ना, त्यांची मुलगी बोलायची, "अगं ये ना, ये ना, ये ना माझ्या घरी."
जेवायला ये असं वगैरे. आमच्या गावी काय की जे पण मुंबईवरून जातात ना सगळ्यांना लोक जेवायला घरी जेवायला बोलवतात, भाकरी बोलवतात. खाऊन जा. हां हां भाकरी खाऊन जा म्हणून. पण मी तिच्या घरी कधीच गेले नाही. मैत्रीण असून. मी तिला म्हणायची तू चल माझ्याकडे खेळायला, पण मी नाही. मग ते रक्तपिशाचनी कशी निघाली मग, कसं काय? त्यांनी मी बोलली ना की ते गावी मला माहित नाही त्यांना काय शब्द आहे, मांत्रिक हा वगैरे मांत्रिक टाईप मध्ये. वगैरे हा त्यांना हा. बोलवून घेतलं. मग तेव्हा कळलं की बाबा हे असं असं आहे. ह्यांना नदीवरून तेव्हापासून ते झपाटलं होतं आणि तो रक्तपिशाच त्यांचं डोक्यातलं म्हणजे रक्त शोषून घेत होता. शोषून घेत होता. मग त्याची बांधाबांधी केली, बांधाबांधी म्हणजे सेटलमेंट केली. हा असं काहीतरी. बापरे. मी तर विचार करतोय ते टेरिबल. एवढं की कोणतरी डोकं घातलंय आणि स्वतःला तू आग विचार लावून कर ना, घेते. तू आहे, तुझं डोकं दुखते, तू काय करशील? गोळी घेणार. गोळी घेशील, बाम लावशील, डोकं बांधून ठेवशील, नॉर्मली डॉक्टरकडे जाशील. चुलीत डोकं घालणं इतकं. आणि मुलं आहेत त्यांना, मुली 2-2 मुली होत्या त्यांना. तेवढं हिंमतच कशी होते. म्हणजे ऍक्च्युली ते काहीतरी सुपर नॅचरल होतं, पॅरानॉर्मल. हा, जे करून घेतलं त्यांच्याकडून. नाही तर नॉर्मल आपण असं करू का? बरोबर. पेटत्या चुलीत डोकं टाकणार. मला अजून वाटतं तू सुलोचना करून पण तुझी कोणती तरी. अच्छा, त्यांचं नाव होतं. सुलोचना. तुला जस्ट आता बोलता बोलता मला एक गोष्ट आठवली. माझ्या सोसायटीमधलीच मुलगी, आम्ही तिला डॉली म्हणतो, तिचं खरं नाव वेगळं आहे. तर असंच आता मी पॉडकास्ट आम्ही चालू केलेत वगैरे, तर आम्ही एक पॉट लंच ठेवला होता. आम्ही भेटलो, जेवलो वगैरे. मग असं बसून गप्पा मारत होतो. मग मला म्हटली, दीदी तू सांग ना काहीतरी स्टोरी सांग ना. मी बोलली काय सांगू? बोलते सांग ना काहीतरी किस्से सांग. तर मी 1-2 सांगितल्या गोष्टी तिला पॉडकास्टमधल्या. तुला माहिती आहे का असं असं असतं, तसं तसं असतं. मग ती बोलली अच्छा अच्छा. आणि एक 10 मिनटं मी बोलते आणि आम्ही जवळपास 12-15 जणी बसलो. आणि एक 10 मिनटानंतर ना तिची मम्मी बोलायला लागली, श्रद्धा तुला माहिती आहे का ही एवढी काय इंटरेस्टेड आहे? मी बोलली का? थांब मी तुला तिचा सीन सांगते. मग त्यांनी सुरुवात केली मला सांगायला. ते लोक दिल्लीला ट्रिपवर गेले होते. 2018ची गोष्ट ही, लॉकडाऊनच्या जस्ट आधी. आणि ही कशी यंग, तेव्हा तर खूपच लहान असेल, मला वाटतं 16-17 वर्षाची असेल. आणि दुसरी गोष्ट तर हिला रील बनवायचं म्युझिकली आलं होतं ना तेव्हा. टिकटॉक म्युझिकली मला वाटतं आलं होतं. तर ही तिकडे दिल्लीला जिकडे जाईल ना तिकडे ती ते व्हिडिओ काढत बसलेली. हो. आणि कळत न कळत तिने बऱ्याच कबरींच्या जवळ सुद्धा काढले होते व्हिडिओ. आई शपथ. आणि जशी ती हॉटेलला आली, हॉटेलमध्ये एंट्री करताना तिचं चालू झालं, तिच्या भावाला सांगत होती की आधी मला ना इथे काहीतरी वेगळे वाईब्स येतात. ती म्हणते की रूममध्ये ड्रेसिंग टेबल उघडलं, तिकडे पण बायबल होता. तिचा जो बेड होता, ह्या मुलांनी एक वेगळा रूम घेतला 3-4 जणांनी, आणि पेरेंट्स यांचे वेगळ्या रूममध्ये. एक त्यांना मज्जा करायची होती. हां. तर ती ज्या बेडवर झोपली होती त्याच्या बाजूला पण जो टेबल होता ना, साईड टेबल, त्याच्यात सुद्धा बायबल होती. मग तिने बघितलं, अरे हे काय बायबल जिकडे तिकडे. त्याच्यानंतर हे ऑलरेडी जेवून आले होते, ही झोपून घेतलं ह्यांनी. आणि ही जवळपास 12:15च्या ठोक्याला ही सरळ उठून बसली अशी ताठ, हातपाय ताठ असे, आणि आयबॉल्स वरती हिची, आणि फक्त तिची अपर बॉडी उठून बसलेली आहे, पाय असे बेडवरच. आणि तिची मम्मी सांगते मला की बोलते की असं भयानक ती परिस्थितीत होती ना की आम्ही तिला असंच उचललं आणि फुल अकडली होती, एकदम स्टीफ झालेली. हातपाय फोल्ड पण होत नव्हते की तिला आपण थोडंसं पकडून वगैरे घेऊन जाऊ असं. तरी सुद्धा तिचे मामा पण होता तिचा आणि तिचे वडील, आत्या आणि मम्मी, अशा 4-5 जणांनी मिळून तिला कसं बसं उठवलं आणि घेऊन गेले. आणि रात्री 12:30 वाजता दिल्लीला रिक्षा शोधत्यात मिळेना. मग एक कुठून तरी रिक्षा मिळाली. मग त्या रिक्षावाल्याने ह्यांना डॉक्टरकडे नेलं. क्लिनिकच होतं. तो डॉक्टर बघून हिला म्हणतो, मी हात लावणार नाही, तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि हिचे आयबॉल्स पण वर गेले होते.
त्याच्यानंतर मग तो ऑटोवाला होता ना, तो डोंगरीचाच होता आपल्या मुंबईचा. मुंबईतला होता. बरं. मग जेव्हा हे लोकं रिटर्न आले, की डॉक्टर बोलले मोठ्या हॉस्पिटलला न्या. तर तो म्हटला, की "एक काम करा, आपण हिला ना थोडंसं फिरून आणू." हां, हां. मग तिला रिक्षामध्ये त्यांनी थोडंसं देवाची गाणी लावली. त्यांच्याकडे काय जे होतं शिर्डीचं उदी होती वाटतं, हां. विभूती, ते लावली. त्याच्यानंतर मग एक टपरीवर गेले, तिकडे तिला सोडा घेतला, तो तिला दिला. मग 1-2 तास ते रिक्षावाला त्यांना फिरवत होता. त्याच्यानंतर मग ती नॉर्मल झाली. आल्यानंतर काही दिवसातच तिचा गावचा एक मोठा काका आहे ना, तो गावी ऑफ झाला कोरोनामध्ये. हां. आणि ह्यांना फोन यायच्या म्हणजे इथे फोन आला आणि ह्यांना कळतंय, की असं-असं झालंय. आणि इकडे हिला सेम तसंच अटॅक टाइप झालेलं. सेम ट्रिगर केलं. त्याच वेळी. त्याच वेळी. ही पूर्ण अशी ताठ झाली, हात-पाय ताठ असे आणि आयबॉल्सवरती. आकडून बसली एकदम. फुल अकडली तिची बॉडी. कारण आता तिचं बॉडी एक डोअर तो उघडला गेला होता. जिकडे लोक असे अटॅक्स होतात. हो. त्याच्यानंतर मग सेम त्या लोकांनी तिला घरातलं मंदिर आहे तिकडे घेऊन गेले तिचे पप्पा वगैरे, आत्या-पप्पांनी. मग तिला विभूती वगैरे लावली, थोडं गंगाजल टाकलं आणि त्याच्यानंतर मग ती थोडी बॉडी तिची नॉर्मल झाली. नंतर तिला घेऊन आले हॉलमध्ये. मग तिला विचारत होते, मी बोलली ना मगाशी पण, की कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो ना आपण तेव्हा त्या एंटिटी बरोबर. त्या आत्म्याबरोबर. हां. तर मग तो जो आत्मा होता ना, तो तिच्या काकाचा आला होता हिच्यामध्ये. त्याच वेळी. आई शपथ. आणि तो आता ही आत्याला आत्या बोलायला पाहिजे ना, पण तो ज्या नावाने हाक मारायचा ना, त्या नावाने ही हाक मारत होती. बापरे. म्हणजे हिची जी मोठी आत्या आहे ना, तिला काहीतरी प्रभा आणि पुढे काहीतरी नाव आहे. तर नॉर्मली सगळे प्रभा असंच म्हणतात. तर त्यांचं पूर्ण नाव हिने घेतलं. जे तिचा तो काका मोठा बोलायचा. जे त्या नावाने हाक मारायची. बापरे. आणि मग ती कधी नॉर्मल झाली? मग लगेच? नाही. मग ह्या लोकांनी तिला दर्ग्यामध्ये नेलं माहीमच्या आय थिंक. मग तिकडे तावीज वगैरे बांधून घेतली. मग ती आता 2 वर्ष झाले अजून तरी तिला काही परत तसं काही नाहीये. एक्सपिरियन्स तिने केलं नाहीये. पण मग ते आहे की एकदा का तो डोअर ओपन झाला की मग ते इन्व्हिटेशन कोणालाही लवकर ऍक्सेसेबल होतो तो. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.